80%वर मार्क पडले सायन्सला जायचं, थोडे कमी पडले कॉमर्सला जायचं, आणखीन कमी पडले आर्ट्सला जायचं. एवढा विचार काय करायचा आहे? ही बेसिक मानसिकता पण ही अत्यंत चुकीची आहे, अनसायंटिफिक आहे. तो आला कसा काय कॉमर्सला? नाही म्हणलं आम्ही 5-6 जण एकत्र होतो, सगळे म्हणले चला कॉमर्सला, मी पण गेलो कॉमर्सला. आता लक्षात येतंय हे काही आपल्याला झेपणारी बाब नाही. ह्याचं काय उत्तर द्यायचं? अहो सगळ्याच फील्डला स्कोप आहे, त्या फील्डमधल्या वरच्या 20%. आणि कुठल्याही फील्डमध्ये जा स्कोप नाहीच आहे त्या फील्डमधल्या खालच्या 20%. त्यामुळे फील्डला स्कोप नसतो. आवडीचे विषय, झेपणारे जमणारे विषय घेऊन पुढे गेलात तर त्या वरच्या 20%मध्ये असायची शक्यता सगळ्यात जास्त आहे. की आपल्या घराच्या 3 किलोमीटरच्या परिसरातलंच कॉलेज घ्या, तुम्ही कुठल्याही ब्रँच असा, सायन्स कॉमर्स आर्ट्स. उगीचंच लांबचं कॉलेज फार मोठं आहे, फार नावाजलं आहे म्हणून जाण्यात काही अर्थ नाही. 25% जर कॉलेजचा रोल असेल तर 75% रोल मुलांचा आहे सक्सेसमध्ये. अमक्या कॉलेजला गेला म्हणजे 100% सक्सेस असं आजपर्यंत जगात कधीही झालेलं नाही. एन नंबर ऑफ ऑप्शन्स असे आलेत आता की ज्यातनं मुलांना 12वी नंतर एनी ब्रँच असली, आर्ट्स कॉमर्स सायन्स, तरी चांगली संधी मिळू शकते. कोणत्याही ब्रँचचं पोरगं डायरेक्ट IIM मधनं MBA 12वी नंतर करू शकतं. डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला जायचा शॉर्टकट इज डिप्लोमा इंजिनिअरिंग. 10वीला दणदणीत मार्क्स मिळतात, मग प्रश्न उपस्थित होतो की पुढे काय करायचं. आता पालकांसमोर, मुलांसमोर जो प्रश्न निर्माण होतो त्याविषयीच आपण मार्गदर्शन घेणार आहोत करिअर काउन्सिलर विवेक वेलणकर सरांकडून. सर, खूप खूप स्वागत सकाळमध्ये आपलं. नमस्कार. पहिलाच प्रश्न प्रत्येक आईचा, प्रत्येक मुलाच्या डोक्यात असतो, तो म्हणजे 10वी नंतर ब्रांच कशी निवडायची आणि कोणती निवडायची? खरं सांगायचं तर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आजपर्यंत न सुटलेला. याचं कारण असं आहे की आपल्याकडं वर्षानुवर्ष 2 मार्ग अवलंबले जातात ब्रांच निवडण्याचे. एक, मार्क किती पडले. 80%वर मार्क पडले सायन्सला जायचं, थोडे कमी पडले कॉमर्सला जायचं, आणखीन कमी पडले आर्ट्सला जायचं. एवढा विचार काय करायचा आहे? ही बेसिक मानसिकता पण ही अत्यंत चुकीची आहे, अनसायंटिफिक आहे. म्हणजे एका मुलाला 2 वर्षापूर्वी मी विचारलं की बाळा, म्हटलं रिझल्ट लागल्याबरोबर, म्हटलं किती मार्क पडले रे? 85%. काय करायचं ठरवलं? सायन्स. म्हटलं सगळ्यात कमी मार्क कुठल्या विषयात पडले? सायन्स. अरे मग तुला एवढे मार्क कसे पडले? मला संस्कृतमध्ये 98 मार्क आहेत म्हटलं. हे डेंजरस आहे. सो मार्काच्या बेसिसवर निवड ही अनसायंटिफिक आहे. मग दुसरा मार्ग काय निवडतात पोरं? बहुतेक हल्ली मुलांचे मुलींचे असे ग्रुप असतात शाळेतच, सगळे मिळून ठरवतात की चला अमक्या कॉलेजला जायचं. मग जत्रेला चालल्यासारखे सगळे तिकडे जातात, विच इज ऑल्सो रॉंग. एक उदाहरण सांगतो. 1-2 वर्षापूर्वी एक पोरगं मला भेटलं, 11वी कॉमर्स झालेलं. मला म्हणलं आपल्याला काय कॉमर्स झेपत नाही. म्हणलं काय झालं रे? फार लिहायला लागतं म्हणला, आणि मला एवढं लिहायची सवयच नाही. तू आला कसा काय कॉमर्सला? नाही म्हटलं आम्ही 5-6 जण एकत्र होतो, सगळे म्हणले चला कॉमर्सला, मी पण गेलो कॉमर्सला. आता लक्षात येतं आहे हे काही आपल्याला झेपणारी बाब नाही. मग म्हणलं तुला काय आवडत होतं? नाही म्हणलं मला ते टेक्निकल विषय खूप आवडायचे, आमच्या शाळेत टेक्निकल होतं. मग म्हटलं सोड, ते 11वी गेलं असं समज, मागं ये आणि 10वी नंतरची टेक्निकल ब्रँच घेऊन पुढे जा. का घडलं हे? काय म्हणले मित्रमंडळी, काय म्हणले शेजारी पाजारी, काय म्हणले नातेवाईक, ह्याच्यावर निर्णय, विच इज ऑल्सो कम्प्लिटली अनसायंटिफिक. पण मग करायचं काय? तर एक छोटंसं एक्झरसाइज मी मुलांना सांगणार आहे. पालकांनी लक्ष सुद्धा द्यायचं नाही याच्यात, कारण तो मुलांना इंडिपेंडेंटली करू द्यावा असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. जेवढे विषय शिकले 10वीपर्यंत, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री, हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश, जे काय आहेत ते सगळे विषय एका कागदावर लिहून काढा. 3 कॉलम करा. पहिल्या कॉलममध्ये खूप आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. दुसऱ्या कॉलममध्ये मध्यम आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. आणि तिसऱ्या कॉलममध्ये अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. हे मुलांना 10वीपर्यंत आलेल्या 100% कळतं. त्यांनी प्रामाणिकपणे ते करायचे. आणि मग तिसऱ्या कॉलममध्ये जे विषय पडतील, मग त्याच्यात फिजिक्स पडू दे, त्याच्यात केमिस्ट्री पडू दे, त्यात मॅथमॅटिक्स पडू दे, त्यात हिस्ट्री पडू दे, जॉग्रफी पडू दे, ते पहिले उचलायचे आणि फेकून द्यायचे फॉर लाईफ टाईम. परत त्या विषयांना कधी हात लावायचा नाही. जे विषय पहिल्या कॉलममध्ये पडतायत ते कुठल्या ब्रांचमध्ये बसतात, ती ब्रांच माझी. अशा प्रकारे जर निर्णय घेतला तर तो जास्ती सायंटिफिक असेल, कारण त्या मुलाला स्वतःला ते व्यवस्थित समजलेलं आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो याचं.
एक 2-3 वर्षापूर्वी एक 11वी सायन्स झालेला मुलगा आणि त्याचे पालक माझ्याकडे आले. पालक म्हणले, हे चिरंजीव, यांना 10वीला 90% मार्क होते, यांना सायन्सला घातले, चांगला क्लास लावला, 11वीला 45%. मी त्या पोराशी बोललो, म्हणलं काय रे बाळा, काय प्रॉब्लेम आहे? 5 मिनिटांनी बोलता बोलता तो म्हणला, तुम्हाला खरं सांगतो म्हणला, मला 10वीचं फिजिक्स पण कळलं नव्हतं, पण 10वी मी निभावून नेली, घोकवून ओकवून मार्क मिळवले, पण आता 11वीला फिजिक्स एवढं झालंय मला काहीच कळत नाही म्हणला. जर त्याने हे आधीच एक्झरसाइज केला असता, त्याच्या लक्षात आलं असतं की फिजिक्स हा माझा विषय नाही, तर कदाचित तो सायन्सला गेलाच नसता. हे कुठंतरी जर आपण वेळेवर केलं तर नंतर जे प्रॉब्लेम्स येतात, फ्रस्ट्रेशन्स येतात, वेळेला मागे यायची वेळ येते, हे सगळं थांबू शकतं. मला पालकांचा एक अजून प्रश्न असतो हल्ली, सर आता हल्ली कुठल्या फील्डला स्कोप आहे? याचं काय उत्तर द्यायचं? अहो, सगळ्याच फील्डला स्कोप आहे, त्या फील्डमधल्या वरच्या 20%. आणि कुठल्याही फील्डमध्ये जा, स्कोप नाहीच आहे त्या फील्डमधल्या खालच्या 20%. त्यामुळे फील्डला स्कोप नसतो, फील्डमध्ये तुम्ही कुठं आहात त्याच्यावर स्कोप ठरतो. आणि म्हणून आवडीचे विषय, झेपणारे जमणारे विषय घेऊन पुढे गेलात तर त्या वरच्या 20%मध्ये असायची शक्यता सगळ्यात जास्त आहे. म्हणून हा एक्झरसाइज करा, प्रामाणिकपणे करा. लिहून देतो तुम्हाला, तुमचं तुम्हालाच आत्मज्ञान होईल की मला काय करायचं आहे. मग ह्या आता आपण म्हटलो ते ब्रांच निवडण्याविषयी, यातून 2 प्रश्न मला पडलेत. एक तर कॉलेज निवडीचं तुम्ही सांगितलं, ग्रुपचा ग्रुप निघतो आणि कॉलेज जॉईन करतो, तर कॉलेज निवडताना कुठली खबरदारी घ्यायची किंवा मुलांनी आणि पालकांनी काय विचार करून कॉलेज निवडायचं? आणि दुसरा मुद्दा, आपण जे आता एक्सरसाइज सजेस्ट केली, अनेकदा पालक असं होतं, एक तर आता ग्लॅमराईज वर्ल्ड झालं आहे, त्याच्यामध्ये शिक्षणसुद्धा कुठेतरी ग्लॅमरायझिंग होतं आहे का? कारण ॲप्टिट्यूड टेस्ट, इंटरेस्ट टेस्ट असे प्रकार आलेत, त्यातून खरंच मुलांना फायदा होतो का? हे 2 प्रश्न सर. नाही, ॲप्टिट्यूड टेस्टचा फायदा काही प्रमाणात नक्कीच होतो. कशासाठी? तर किमान काय करू नये हे त्यातनं निघतं आणि त्याच्यावर नीट लक्ष द्यावं. उदाहरण सांगतो, समजा ॲप्टिट्यूड टेस्ट झाली, त्यातनं असं दिसलं की रिझनिंग ॲबिलिटी या मुलाची तेवढी डेव्हलप झालेली नाही, तर IT फील्ड, इंजिनिअरिंग फील्ड हे त्याच्यासाठी नाही, कारण त्यात मोठ्या प्रमाणावर रिझनिंग ॲबिलिटी लागते, त्याची 3 डायमेन्शनल ॲबिलिटी चांगली डेव्हलप झालेली नाही. हे लक्षात आलं तर आर्किटेक्चर फील्ड त्याच्यासाठी नाही. म्हणजे त्यातले निगेटिव्ह मेसेजेस नक्की घ्यावेत. काही वेळा ना पॉझिटिव्ह मेसेजेस खूप कन्फ्युजिंग येतात. म्हणजे मुलाची ओव्हरऑल छान डेव्हलपमेंट असते, तो मेडिकलही करू शकतोय, तो इंजिनिअरिंग करू शकतोय, तो लॉ पण करू शकतो, तो CA पण होऊ शकतो. देन अगेन कन्फ्युजन रायझेस, मग नक्की यातलं काय? तर त्यामुळे त्याचा एक प्रकारे उपयोग फक्त काय करू नये याच्याकरता करावा, आणि मी जे एक्झरसाइज सांगितला त्याचा उपयोग काय करावा याच्यासाठी करावा. दोन्हीचा मिलाप जेव्हा घातला जातो तेव्हा 99% निवड योग्य ठरण्याची शक्यता असते. आता राहिला विषय कॉलेजचा. हे प्रकरण ना सायन्समध्ये थोडं जास्त आहे. कॉमर्स आर्ट्सला खरं म्हणजे तेवढं नाही आहे, पण सायन्समध्ये भयंकर आहे. त्या 2 भाग आहेत. एक म्हणजे एक तर मुलांना क्रेज की अमकंच कॉलेज पाहिजे. म्हणजे पुण्यामध्ये तर मी बघतो मुलं पहिलं काय तर मला फर्ग्युसनलाच जायचंय, राहतोय कुठं तर धनकवडीला, जायचंय कुठं तर फर्ग्युसनला. हा विचार सुद्धा डोक्यात आणत नाहीत की आपल्या घरापासून कॉलेजचं डिस्टन्स किती, आपण तिथं जाणार कसे. या मुलांना लायसन्स मिळणं शक्य नाही, कारण त्यांना व्हेकल चालवायला अलाउड नाही 18पर्यंत. मग सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा पेरेंट ड्रिव्हन, आणि त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये त्या मुलांचा वेळ जातो, त्यांना फटीग येतो. हे लक्षात न घेता एखाद्या कुठल्या तरी केवळ कॉलेज मोठं आहे नावाजलं आहे म्हणून त्याचा आग्रह धरणं हे अत्यंत चुकीचं आहे. माझी मुलांना सांगणं एवढंच आहे की आपल्या घराच्या 3 किलोमीटरच्या परिसरातलंच कॉलेज घ्या. तुम्ही कुठल्याही ब्रँच असा, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स. उगीचंच लांबचं कॉलेज फार मोठं आहे, फार नावाजलं आहे म्हणून जाण्यात काही अर्थ नाही. शेवटी कॉलेजचा रोल हा लिमिटेडच आहे. 25% जर कॉलेजचा रोल असेल तर 75% रोल मुलांचा आहे सक्सेसमध्ये. अमक्या कॉलेजला गेला म्हणजे 100% सक्सेस असं आजपर्यंत जगात कधीही झालेलं नाही. त्या मुलाचा रोल 75% असल्यामुळे तो किती करतो याच्यावरच सक्सेस मिळणार आहे. त्यामुळे विनाकारण ठराविक कॉलेजचा आग्रह धरणं हे नक्कीच चुकीचं आहे. दुसरा भाग सध्या त्यात एक आलाय तो म्हणजे डमी कॉलेजेस, टायअप कॉलेजेस किंवा काय इंटिग्रेटेड कॉलेजेस वगैरे अशा प्रकारचं आहे. सायन्समध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर आहे. बऱ्याचशा क्लासेसवाल्यांचे हे सगळे टायअप असतात. क्लासवाले म्हणतात की तुम्ही आमच्याकडे फक्त शिका, कॉलेजला गेला नाही तरी चालेल,
त्यांच्याकडे हजेरीचं कंपल्शन नाही. आता याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू म्हणजे हे काही लिगल नाही, ते एथिकल पण नाही. पण याचा प्रॅक्टिकल मुलं काय विचार करतात की मी जे शिक्षण क्लासमध्ये घेणार आहे ते क्लास लवकर सुरू होतोय, मी नंतर कॉलेज सुरू होणार ऑगस्टमध्ये, त्यावेळी मी परत तेच शिकणार, माझा इंटरेस्ट संपतो त्यातला. म्हणून काही प्रमाणात ते प्रॅक्टिकल होऊ शकतं. दुसरा भाग त्यातला असा आहे की आपल्याकडे कॉलेजेसमध्ये पोर्शन पूर्ण केले जाते, इस्पेशली सायन्सचे. बरं, बोर्डाचाच पोर्शन पूर्ण होत नाही तर या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम CET, JEE, नीट याचा होणार कसा? मग म्हणून आज जे सगळं कल्चर तयार झालंय सायन्सला गेलं की पहिलं काय करायचं, क्लास लावायचं. ते अनफॉर्च्युनेटली अनअवॉइडेबल झालेलं आहे. हा त्यातला गोष्ट आहे, पण याला काही इलाज नाही अशी आत्ताची तरी परिस्थिती आहे. जोपर्यंत कॉलेजेस या परीक्षांसाठीची तयारी करून घेण्याची व्यवस्थित इच्छाशक्ती दाखवत नाहीत आणि तसं पोरांना दिसत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार. सर, आता तुम्ही काही स्पर्धांचा उल्लेख केला, काही परीक्षा, JEE असेल, नीट असेल, तर असं एक कंपल्शन आहे का मुलांवर, पालकांवर की तुम्हाला जर JEEची परीक्षा द्यायची आहे, नीटची परीक्षा द्यायची आहे तर तुम्ही सायन्स स्ट्रीमलाच गेलं पाहिजे, इतर स्ट्रीम्सला त्या मानानं महत्त्व दिलं जात नाही, मग त्या इतर स्पर्धा परीक्षासुद्धा असतील, मग MPSC असतील, UPSC असतील, तर त्या पुढच्या तुमच्या भवितव्यावर आत्ताच्या ब्रांच निवडीचाही किती फरक पडतो, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. आता कसं आहे, JEE, CET, नीट या परीक्षा त्या फक्त सायन्स ब्रांचमधूनच मिळतात, ही वस्तुस्थिती आहे. पण आत्ता मी जे काय बघतोय गेली काही वर्ष, विशेषतः पालकांचा आग्रह आणि दृष्टिकोन, त्यांचं म्हणणं असं असतं की बाळा तू 11वी 12वी तरी सायन्स घेच, नंतर लागलं तर तू शिफ्ट हो, तुला कुठं व्हायचंय, तुला कॉमर्स करायचंय, आर्ट्स करायचंय, नंतर बघू. 11वी 12वी सायन्स घे, कारण सायन्समधनं खूप ऑपॉर्च्युनिटी असतात. आणि कॉमर्स आर्ट्समधनं गेलं तर काहीच मिळत नाही, ही पालकांची पारंपरिक मानसिकता झाली. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. एन नंबर ऑफ ऑप्शन्स असे आलेत आता की ज्यातनं मुलांना 12वी नंतर एनी ब्रँच असली, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तरी चांगली संधी मिळू शकते. एक्झाम्पल लॉ, वकिली, 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स आहे. कोणत्याही ब्रांच 12वी मधनं केली तरी त्याला लॉला प्रवेश मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी परत वेगळी एंट्रन्स आहे, त्याचा या CET, JEEशी काही संबंध नाही. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठनंही गेला तरी लॉची CET वेगळीच आहे आणि त्याला विषय आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे नाहीच आहेत. इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स अप टू 10th, एवढेच विषय आहेत ज्याच्यावर तो पोरगा 12वी नंतर लॉला जाऊ शकतो. हॉटेल मॅनेजमेंट सारखं फील्ड आहे, परत एकदा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सगळ्यांना अवेलेबल आहे, कोणचंही पोरगं त्याच्यात जाऊ शकतं. त्याची परत CET आहे, त्याला विषय हेच आहेत. त्याच्यानंतर डिझायनिंग सारखं, म्हणजे आज जो समज आहे की IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT गुवाहाटी अशा IITs मध्ये जायचं असेल तर सायन्सला गेले पाहिजे, JEE मेन्स, JEE ॲडव्हान्स, याच्यात सुद्धा चांगली रँक तरच IIT दिसतंय, साफ खोटं आहे. 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, 12वी सायन्स झालेली कोणतीही मुलं IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT गुवाहाटीत जाऊ शकतात, कारण या सगळ्या IITs मध्ये एक सेपरेट स्कूल आहे, त्याचं नाव आहे डिझायनिंग स्कूल. आणि याच्यात जाण्याकरता वेगळी एक एंट्रन्स एक्झाम आहे, त्याच्या त्या JEEशी काडी मात्र संबंध नाही. हे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणताही पोरगा ती एक्झाम देऊ शकतो आणि त्यातून तो डिझायनिंगमध्ये दाखल होऊ शकतो. डिझायनिंगमध्ये सुद्धा प्रॉडक्ट डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग असे डिझायनिंगचे पण खूप प्रकार झालेत. आणि हे फील्ड सगळ्यांना ओपन आहे, म्हणजे सायन्सच घेतलं पाहिजे असं बंधन नाही. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, UPSC, MPSC सारख्या, गरज नाही सायन्सची, कारण त्यांना काय लागतं, फक्त डिग्री लागते. एनी डिग्री, BA असो ना तर BE असो, त्यांना काय फरक पडत नाही. या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तुम्हाला कशात नाही देता येतात. अशा विद्यार्थ्यांना माझं खरं सांगणं असतं की तुम्ही शक्यतो आर्ट्सच घ्या, कारण आर्ट्सचं कॉलेज कमी वेळ असतं, अभ्यास थोडा कमी असतो, त्या मनाने तुम्हाला 11वी पासून स्पर्धा परीक्षांची तयारी करता येईल. मुलं जे ग्रॅज्युएट झाल्यावर 3-3 वर्ष तयारी करण्यात वेळ घालवतात, त्यावेळी त्यांनी तो 11वी पासून सुरू करावा, जेणेकरून ग्रॅज्युएट झाल्या त्यांना या स्पर्धा परीक्षा देता येतील. MBA करायचं अनेक मुलांना, MBA करायला सुद्धा 2 मार्ग आहेत. 12वी नंतर एक BBA आहे किंवा BBM, BMS, सगळे एकच आहे, नावं वेगवेगळी. याला पण एंट्रन्स आहे वेगळी, आता या गेल्या वर्षीपासून आली आहे. त्या एंट्रन्सलाही परत विषय हेच आहेत, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. कोणत्याही ब्रँचचं पोरगं BBA ला जाऊ शकतं. काही इन्स्टिट्यूट्सने आता डायरेक्ट MBA आणले, 12वी नंतर थेट MBA.
5 वर्षाचं. आणि त्याच्यात IIMs आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, देशातल्या सर्वोत्कृष्ट इन्स्टिट्यूट. IIM इंदोर, IIM रोहतक, IIM बोधगया, IIM जम्मू, अशा IIMs मध्ये 12वी नंतर थेट 5 वर्षाचं इंटिग्रेटेड MBA आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणचंही पोरगं जाऊच शकतं. आणि त्याच्यासाठी परत एंट्रन्स एक्झाम आहे. एंट्रन्स एक्झामला विषय हेच, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. कोणत्याही ब्रँचचं पोरगं डायरेक्ट IIM मधनं MBA 12वी नंतर करू शकतं. हे माहिती करून घेतल्यावर सायन्सचाच आग्रह कमी होतो. इकॉनॉमिक्ससारखं फील्ड आहे, खूप आता मोठं झालंय ते फील्ड. त्या फील्डमध्ये जाण्याकरता सुद्धा आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठलंही पोराला जाता येतं, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्याकरता त्याची वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे, CUET नावाची. आता पुण्यातली सगळ्यात बेस्ट इन्स्टिट्यूट देशातली ती पुण्यात आहे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स. एंट्रीसाठी CUET नावाची परीक्षा आहे. इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल नॉलेज, जनरल मॅथमॅटिक्स हेच विषय. ते पोरगं BSc MSc इकॉनॉमिक्स करू शकतं 12वी पर्यंत कुठल्याही ब्रँचमधनं गेल्यावर. हे सांगण्यामागचा हेतू असा, असे खूप आहेत. हे सांगण्यामागचा हेतू असा आहे की केवळ सायन्समधनंच करिअर मिळतं असं समजून त्या पोराला काही विषय त्यातले आवडत नसताना बळच त्याच्यात त्याला ढकलण्याचे जे प्रकार घडत आहेत ते थांबले पाहिजेत. त्याला कुठले विषय आवडतात आणि कुठले आवडत नाहीत, मुख्य नावडसुद्धा ही लक्षात घेऊनच निवड झाली तर हे प्रॉब्लेम्स खूप कमी होतात. सर, आता आपण बोललो ते मेनस्ट्रीमबद्दल आणि आपण काही पॅरलल गोष्टीही सांगितल्या. महत्त्वाचा मुद्दा येतो की आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या व्यतिरिक्त ITI सारखी एक संधी असते मुलांकडे. तंत्रशिक्षण म्हणतो आपण त्याला. स्किल बेस्ड लर्निंगला सुद्धा आता सरकारसुद्धा त्याला प्रमोट करत आहे, प्रोत्साहन देत आहे. तर त्याविषयी काय मार्गदर्शन कराल की 10वीच्या मुलांनी याकडे कसं बघावं आणि पालकांनी याला कसं प्रोत्साहित आपल्या मुलांना करावं? 2-3 प्रकार आहे त्याच्यात. एक ITI बेसिक गोष्ट की ज्याच्यात मुलांना एक स्किल दिलं जातं. 2 वर्षाचे कोर्सेस आहेत, कुठलं ना कुठलं स्किल त्या मुलाला दिलं जातं. त्याच्या आधारे त्याला हवं असलं तर पुढे तो जॉब करू शकतो, त्याला हवं असलं तर सेल्फ एम्प्लॉयमेंट करू शकतो. आत्ता AIची भीती खूप दाखवली जाते की AI मुळे खूप जॉब जाणार आहेत. AI कशाला हात नाही लावू शकत तर ते स्किल जे काय असतं त्याला. आज तुमच्या घरात जर इलेक्ट्रिकल काही काम काढलंय, तिथं पॉवर पॉईंट बसवायचं आहे, तिथं काही बसवायचं आहे, AI नाही करू शकत, माणूसच लागतो. आज तुम्हाला घरी काहीतरी चांगलं जेवण बनवायचंय, कुक पाहिजे, AI नाही करू शकणार आहे, ते माणूस लागणार आहे. त्यामुळे जेवढी म्हणून स्किल बेस्ड गोष्टी आहेत त्या सगळीकडे माणूसच लागणार आहे. त्यामुळे ITI खरं म्हणजे याच्या पुढच्या काळात बाकी कशापेक्षाही वर यायला पाहिजे आणि येईलच अजून 5 वर्षात. स्किल बेस्ड एज्युकेशन आहे, अतिशय मिनिमम कॉस्टमध्ये आहे. विद्यार्थ्यांना 2 वर्षात, आणि बरं समज असा आहे की फक्त प्रायव्हेट क्षेत्रात जाता येतं. नो, गव्हर्नमेंट क्षेत्र म्हणजे MSCB पासून, ST महामंडळापासून, दारुगोळा कारखान्यांपासून, रेल्वेपासून सगळीकडं ITIs घेतले जातात. ITI झाला म्हणजे आपलं शिक्षण संपलं, हेही चुकीचं आहे. ITI झालेल्या विद्यार्थ्याला डिप्लोमा इंजिनिअरिंग करता येतं, डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेल्या मुलाला डिग्री इंजिनिअरिंग करता येतं, तो पुढे जाऊ शकतो. इव्हन त्यांनी 12वीचे इंग्लिश आणि मराठी 2 पेपर्स दिले की ITI वाला 12वी समकक्ष धरला जातो. तिथून त्याला 12वी नंतरच्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात. म्हणजे 12वी नंतर BVOC सारखे व्होकेशनल कोर्सेस आहेत ते त्याला ओपन होतात. सो अतिशय बेसिक टेक्निकल स्किल बेस्ड कोर्स इज ITI. आणि सेंट्रलाइज ॲडमिशन आहे. 10वी नंतर एक सेंट्रलाइज फॉर्म भरला की पोरांना महाराष्ट्रातले सगळे ITI ओपन झाले. त्यांनी फॉर्म भरायचा, त्याला जिथं हवं ते प्रेफरन्स द्यायचा. दुसरा त्यातला कोर्स आहे तो जरा कन्फ्युजिंग आहे, तो आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग. आणि इथे खरी गडबड आहे पालकांची मुलांची. याचं कारण ज्या मुलांना 100% इंजिनिअरिंगच करायचंय त्यांच्याकरता 10वी नंतर 2 वाटा फुटतात. एक डिप्लोमा 3 वर्षाचा, तो झाला की डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीमध्ये 3 वर्षात डिग्री, म्हणजे 3 आणि 3 6 वर्ष. 11वी 12वीच्या मार्गाने जाताना 11वी 12वीची 2 वर्ष आणि 12वी नंतर पुढे 4 वर्षाची डिग्री. 2 आणि 4 6, दोन्ही मार्गाने 6च वर्ष लागत असल्यामुळे खरं तर कन्फ्युजन सगळ्यात जास्त आहे. मग डिप्लोमा करू का 11वी 12वी? मी याचे फक्त फायदे तोटे सांगणार आहे, प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यायचा आहे. डिप्लोमाला जाण्याचे फायदे काय? एक, हे 10वीला चांगले मार्क पडतात त्यामुळे डिप्लोमाचं चांगलं कॉलेज, चांगली ब्रांच मिळायची शक्यता जास्त. 2,
हे 11वी 12वी CET JEE त्याचे क्लासेस, ती सगळी रॅट रेस, त्यानंतर ते इंजिनिअरिंग ॲडमिशनची लांबलेली प्रोसेस, इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष डेंजरस, 20-25% पोरांच्या दांड्या उडतात, हे सगळं टाळून डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला जायचा शॉर्टकट इज डिप्लोमा इंजिनिअरिंग. थर्ड ॲडव्हान्टेज, ज्या ब्रांचमध्ये तुम्ही डिप्लोमा केला आहे त्याच ब्रांचमधनं पुढे डिग्री करणार असाल तर डिग्री कोर्स सोपा जातो. फोर्थ ॲडव्हान्टेज, ज्या मुलांना डिप्लोमा इंजिनिअरिंग झाल्यावर साक्षात्कार होईल की माझं झालं एवढं शिक्षणच आता फार झालं, त्याच्यासाठी डिप्लोमा इंजिनिअरिंग बिकम्स अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन. त्याच्या जोरावर तो जॉब किंवा स्वतःचं काहीतरी करू शकतो. फक्त प्रायव्हेट सेक्टर नाही तर मगाशी सांगितल्याप्रमाणे रेल्वेपासून, डिफेन्सपासून, ST महामंडळापासून, महावितरणपासून सगळीकडं सगळ्या PSUजमध्ये डिप्लोमा इंजिनियर्स घेतले जातात. पण तोटे काय, विशेषतः ज्यांना डिप्लोमा करून डिग्रीला जायचं आहे त्यांनी यातले तोटे पण लक्षात घेतले पाहिजेत. एक, पहिला, ब्रांच निवड. अरे पोरांना 12वी नंतर कळत नाही मी कुठली ब्रँच घेऊ, मेकॅनिकल घेऊ का, इलेक्ट्रॉनिक्स घेऊ का, कॉम्प्युटर घेऊ का, काय घेऊ. इथे 10वी नंतर निवडायची आहे. सो त्या पोराला काहीच कळत नाही, मग कुणीतरी सांगतं म्हणून तो ती ब्रँच घेतो. एक. दुसरं, नंबर ऑफ सीट्स. आज 12वी नंतरचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तिथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला 100 जागा उपलब्ध असतील 12वी नंतर. तर फर्स्ट इयर डिप्लोमा नंतर जो डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला जातो पोरगा त्याला मात्र 10 सीट्स उपलब्ध असतात. सो नंबर ऑफ सीट्स आर 1/10. तिसरं, ही सगळी CET JEE कॉम्पिटिशन टाळली ना त्या पोरांनी, नकोच ती पिढा. तीच कॉम्पिटिशन त्याला डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला खेळायला लागते. कारण डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाच्या मार्कांवर डिग्रीचे ॲडमिशन आहे. महाराष्ट्राची सेंट्रलाइज मेरिट लिस्ट आहे. म्हणजे याचा अर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला जर त्याला ॲडमिशन पाहिजे आहे डिप्लोमा नंतर तर त्याला डिप्लोमाला 95% मार्क पाहिजेत, 10वीला नाही, डिप्लोमाला 95%. सो ॲडव्हान्टेजेस आहेत, डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. म्हणून पालकांनी आणि मुलांनी या दोन्हीचा अभ्यास करून मग आपली निवड करावी, म्हणजे मग प्रॉब्लेम येत नाहीत. पण हे सगळी स्किल बेस्ड एज्युकेशन, ITI असो, डिप्लोमा असो किंवा काही छोटे छोटे कोर्सेस पण आता स्किल बेस्ड आलेत. कारण सगळीच मुलं 10वीतनं खूप काही एकदम पुढे जाऊ शकत नाहीत ना. 50% 40% मार्क मिळालेत, इव्हन ITIला पण मिळत नाही, त्यांच्याकरता खूप चांगले स्किल बेस्ड कोर्सेस आलेत, चांगल्या स्कीम्स आहेत. म्हणजे याच्यात प्रमोद महाजन स्कीमपासून दीनदयाळ उपाध्याय स्कीमपर्यंतच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. पंतप्रधान योजना आहे त्याच्यातली, त्याच्यामध्ये मुलांना 2 महिन्यापासून 4 महिन्यापासून 6 महिन्यापर्यंत ॲक्च्युअल स्किल बेस्ड ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यातनं मुलांना नंतर पुढे जॉब किंवा स्वतःचं काहीतरी करण्याची संधी मिळू शकते. सो स्किल बेस्ड हा एक वेगळाच पर्याय आहे आणि याच्या पुढच्या काळात त्याचं महत्त्व वाढत जाणार आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सर, आपण मेनस्ट्रीमबद्दल बोललो, स्किल बेस्डबद्दल बोललो. आता आणखी एक इमर्जिंग फील्ड म्हणून ज्याकडे बघितलं जात होतं ते म्हणजे फॉरेन लँग्वेजेस, परकीय भाषा, परदेशी भाषा. त्यालाही मार्केट म्हटलं तर खूप चांगलं आहे, म्हटलं तर मग तुम्हाला त्यातलेही पॅरलल कोर्सेस किंवा पॅरलल रोजगाराची संधी स्वतःसाठी निर्माण करावी लागते. तर याविषयी काय सांगाल? परकीय भाषा, परदेशी भाषा कितपत मुलांनी शिकल्या पाहिजेत, त्याचा ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज? असं आहे, परकीय भाषा मुळात एक तर लक्षात घ्या, शिकायचं असेल तर कमीत कमी त्या भाषेंमधली टॉप लेवलची सर्टिफिकेट मिळवली पाहिजे. आणि ते सुद्धा त्या देशांची सरकार परीक्षा घेतात, आपल्या परीक्षा नाही. कारण जगभर त्याला ॲक्सेप्टन्स हवा असेल तर त्या देशातले सरकार, से फॉर एक्झाम्पल जर्मन भाषा, त्यांची सर्टिफिकेशन्स आहेत A1 A2 B1 B2 C1 C2. तुम्हाला खऱ्या अर्थाने करिअर करायचं असेल त्या भाषेत तर तुम्ही ते C2 लेवलच्या सर्टिफिकेशनपर्यंत पोहोचलं पाहिजे, ते सर्टिफिकेशन मिळवलं पाहिजे. भाषा आपल्याला वाटतं तितके सोप्या नसतात, त्यामुळे त्या लेवलपर्यंत अशीच मुलं जातात ज्यांना ती तेवढी अर्ज आहे त्याची. दुसरं असं आहे की याच्यातल्या अपॉर्च्युनिटीज काही प्रमाणात आता कमी झालेत किंवा होणार आहेत बिकॉज ऑफ AI. काय झाले, ट्रान्सलेशन, इंटरप्रिटेशन यातल्या ज्या अपॉर्च्युनिटीज या भाषांमधून मिळतात त्या आता खूप कमी होत आहेत. याचं कारण AI. इव्हन तुमच्या मोबाईलमध्ये आता सोय झाली आहे, तुम्ही दुसऱ्या भाषेतलं काही टाका, तुम्हाला डायरेक्ट भाषांतर करून मिळतं. सो काही प्रमाणात ते आता चॅलेंजिंग झालं आहे, पण त्याच्यामध्ये टीचिंगमध्ये मात्र प्रचंड संधी येत आहेत. म्हणजे आज आत्ता महाराष्ट्र सरकारने जर्मन गव्हर्नमेंटबरोबर करार केला आहे. महाराष्ट्रातनं खूप मोठ्या प्रमाणावर स्किल बेस्ड मॅनपॉवर जर्मनला पाठवायचे, त्यांना जर्मन भाषा शिकवून पाठवायचे. कोण शिकवणार? तर त्याच्यातले जे खऱ्या अर्थाने चांगलं शिकवू शकतात, म्हणजे स्वतः ते चांगली
शिकलेले पाहिजेत तर ते शिकवू शकतील. तर अशा ऑपॉर्च्युनिटीज वाढतात पण आहेत. पण याचा थोडा ज्युडिशियसली आणि कॉशियसली विचार विद्यार्थ्यांनी पालकांनी केला पाहिजे. सर, आपण आता हे सगळं बोललो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की मुलांच्या करिअर निवडीमध्ये, मुलांच्या ब्रांच निवडीमध्ये आणि कॉलेज निवडीमध्ये पालकांचा किती सहभाग असला पाहिजे? काय झालंय हल्ली आता याला जबाबदार आमच्यासारखेच लोक आहेत, काउन्सिलर लोक. सारखे पालकांना आम्ही ठोकतो, आहे तुम्ही मध्ये बोलायचं नाही, आहे तुम्ही मध्ये बोलायचं नाही. हे चुकीचं आहे. कारण ती मुलं खूप लहान आहेत. 16 वर्षाचं मुलं आहे बिचारा, आत्ता शाळेतनं बाहेर पडले. त्याला खरं म्हणजे ना काही स्वप्न सोडले त्याला काहीच कळत नाही. त्यामुळे पालक आणि मुलं दोघांनी एकत्र बसून घ्यायचा हा निर्णय. मुलांनी ठामपणे आपल्या आवडी आणि नावडी दोन्ही पालकांसमोर मांडल्या पाहिजेत. मग पालकांनी त्यांच्याजवळ असलेलं नॉलेज त्याच्यात एकत्र केलं पाहिजे. आणि बरं, तुझ्या आवडी लक्षात घेता ह्या प्रकारचं आपण 2-3 ऑप्शन्स आहेत ते बघूयात. मग त्यातली कॉलेज कुठली चांगली, कशी, इव्हन वेळ पडली तर कॉलेजला जाऊन बघणं, हे सगळ्या गोष्टी पालकांनी मुलांनी जेव्हा तो एकत्रित निर्णय असतो तेव्हा तो सगळ्यात चांगला असतो. कारण दोघांकडच्या चांगल्या गोष्टी एकत्र येतात. आणि मग उगीच जो नंतर ब्लेम गेम होतो ना, तू असं म्हणला म्हणून असं केलं, तो म्हणतो तुम्ही असं म्हणला म्हणून मी असं केलं, ब्लेम गेम थांबला पाहिजे. इट हॅज टू बी अ म्युच्युअल अंडरस्टँडिंग डिसिजन की ज्यातनं डिसिजन क्वालिटी चांगली येते आणि उगीच नंतरचे ब्लेम गेम थांबतात. सर, आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलोय. मी आता तुम्हाला काही संकल्पना विचारणार आहे, त्या योग्य की अयोग्य आणि त्यावरती काय आपल्याला स्पष्टीकरण किंवा काही मार्गदर्शन करायचं असेल तर आपण कराल. पहिला प्रश्न येतो, जसं ज्या मुद्द्यावर आपण नुकतंच आता बोललो की वय कमी असल्यानं 10वी नंतरचा करिअरचा पर्याय हा पालकांनी त्याचा निर्णय घ्यावा, हे कितपत योग्य आणि अयोग्य? नाही, माझं स्पष्ट म्हणणं आहे पालकांनी नाही, पालक आणि मुलगा किंवा मुलगी दोघांनी मिळून घ्यावा. आणि तिथं मुलाची आवड नावड ही प्रायमरी लक्षात घेतली गेली पाहिजे आणि पालकांचा त्याच्यामधला सहभाग हे एकत्रित डिसिजन व्हावा. परदेशात शिकलो म्हणूनच आपल्याला नोकरीच्या संधी जास्त मिळतात, हा जो एक समज आहे तो कितपत योग्य अयोग्य? परदेशी शिक्षणाबद्दल एक समज आहे हल्ली तर खूप वाढत चाललाय, 12वी नंतरच परदेशात जायचं. हे चुकीचं आहे. जायचंच असेल तर ग्रॅज्युएशन नंतर जा, कारण तुम्हाला तेवढी एकतर मॅच्युरिटी आलेली असते, दुसरं काय चांगलं काय वाईट हे कळू शकतं. 2च वर्ष शिक्षण असतं, त्यामुळे जॉब मिळण्याच्या नक्की संधी किती ते आधीच कळलेलं असतं. 12वी नंतर जाणं हे फारच मोठं गॅम्बल आहे, एवढे मी नक्की सांगेन. तिसरा मुद्दा येतो तो भाषेचा. मराठी माध्यम, इंग्लिश माध्यम, हल्ली पालकांचाही ओघ हा इंग्लिश माध्यमाकडे आपल्याला दिसतो. तर खरंच इंग्लिश मीडियममध्ये शिकलो म्हणून त्याचा पुढे करिअरमध्ये फायदा होतो का? खरं म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे इंग्लिश मिडियममधनं शिकलं तरच तो भारी होतं, तर मग इंग्लिश मिडियममधनं शिकलेली सगळीच मुलं भारी झाली असती असं होत नाही. फक्त मराठी मिडियममधनं शिकलेल्या मुलांना 11वीला जड जातं ही वस्तुस्थिती वर्षानुवर्षे झालेलं आहे. तेवढे 4-6 महिने त्यांना थोडंसं ॲडजस्टमेंटला वेळ लागतो, पण त्याच्यानंतर ते व्यवस्थित ॲडजस्ट होतात आणि ती मुलं तेवढ्याच ताकदीने इंग्लिश मिडियमच्या पोरांबरोबर 12वीला उभी राहतात. ही वस्तुस्थिती आहे. पण तिथे मात्र ते 11वीचे पहिले 4-6 महिने त्यांना पेरेंटल सपोर्ट पण तेवढाच चांगला मिळाला पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न की तुम्ही कुठल्याही म्हणजे तुम्ही कितीही मार्क्स मिळवा, पण तुम्ही जेव्हा एक 80-85% मिळवता तेव्हा तुम्ही किमान 11वी-12वी सायन्समधूनच करा, ज्यावर खरं तर आपण आधी बोललोय, पण ते कितपत योग्य आणि कितपत अयोग्य? नाही, पर्सेंटेजवर जायचंच नाही, कारण पर्सेंटेज कसेही मिळू शकतात. आपल्याकडे तर आत्ता महाराष्ट्र बोर्डाची परिस्थिती अशी आहे की शाळांना 20 पैकी 20 देण्याची परमिशन आहे आणि दुसरं बोर्ड बेस्ट ऑफ 5 येतं. ओके. त्यामुळे ज्या विषयात कमी तो पर्सेंटेजमधून काढून टाकल्यामुळे पर्सेंटेज वर जातात आणि तो इंडिकेटर कधीच असता कामाचा नाही. त्यामुळे विषयांची आवड आणि नावड हाच इंडिकेटर असला पाहिजे, पर्सेंटेज हा इंडिकेटर असून चालणार नाही. सर, मुलाखतीच्या शेवटी मला तुम्हाला हे सांगायचं की आत्ता म्हणजे अगदी 3 आठवड्यामध्ये मे अखेरीस आपल्याला 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे. त्या मुलांना, त्या पालकांना तुम्ही आत्ता काय एक संदेश द्याल, त्यांना काय एक टिप द्याल की त्यांनी आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात, वातावरण जसं तापतंय तसं त्यांच्या डोक्यातले टक्केवारी किती, मग कोण काय म्हणेल, हे सगळं टेन्शनचं वातावरण आहे, त्यावर काय सल्ला द्याल? मी त्यांना एवढंच सांगेन की जग काय म्हणतंय किंवा मार्क किती पडलेत या दोन्ही गोष्टी बाजूला टाका. रिझल्ट लागायच्या आधीच पहिल्यांदा तुमचं पुढचं फिक्सेशन करून घ्या आणि त्याकरता जो एक्सरसाइज मी सांगितला, आवड आणि नावड व्यवस्थित लिहून काढा आणि त्यालाच प्राधान्य देऊन निवड करा, म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही पुढच्या काळामध्ये.
तर ही 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक मार्गदर्शन करणारी ही मुलाखत होती. आपण अशाच आणखी इतर मुलाखती पाहण्यासाठी सकाळच्या यूट्यूबला, फेसबुकला फॉलो करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल, ही मुलाखत आवडली असेल तर जास्तीत जास्त पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबतोय. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.